नमस्कार सगळ्यांना. जस्ट मिनिट. बर, आता आपण इकॉनॉमिक्स आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याच्याबाबत एक जवळपास सुरुवातीचे इंट्रोडक्टरी 3 लेक्चर घेणार आहेत. त्याच्यातला पहिला लेक्चरचा आजचा पार्ट येतो तो म्हणजे सिलेबस डिकोडिंग. आता हे का गरजेचं आहे, तुम्ही लेक्चर कंटिन्यू करा, तुम्हाला लक्षात येईल. सेकंड पार्ट मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे इतर कुठल्या विषयाला तुम्ही एवढं करंट बघत नाहीत जेवढं की आपल्या इकॉनॉमिक्सला आहे म्हणल्यानंतर इथं येतो पार्ट करंट इकॉनॉमिक्सचा. हे आपल्याला सेकंड लेक्चर मध्ये बघायचं आहे. यातही या करंट इकॉनॉमिक्स मध्ये बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे, बजेट अँड सर्वे ह्या दोन गोष्टी त्यातही राज्यसेवा एक्झाम म्हणलं की करावंच लागतं. आणि मग आपलं तिसरं लेक्चर आहे ते म्हणजे PYQ अनालिसिस. आता होतंय काय, जनरली परत मी कुठली बॅच सुरू करतो त्यावेळेला एखादा टॉपिक घेतला आणि स्टार्ट केला आणि पुढे सरकलो असं अजिबात होत नाही. त्याचं कारण असं आहे, त्या परीक्षेची काहीतरी रिक्वायरमेंट असते, काहीतरी डिमांड असते आणि ती डिमांड आपण सुरुवातीला समजून घेणं गरजेचं असतं. जसं की फॉर एक्झाम्पल आता बऱ्यापैकी युपीएससीचा पॅटर्न एमपीएससीला आल्यामुळं बरेच एमपीएससीचे विद्यार्थी कंबाईनला शिफ्ट झालेले आहेत आणि मग अभ्यास तर त्यांचा युपीएससी किंवा राज्यसेवेचा आहे, पण नाविलाजाने लवकर सेटल व्हायचंय, पोस्ट मिळेल म्हणून कंबाईनला शिफ्ट होत आहेत आणि देताना एक्झाम दोन्ही देतात, कुठली राज्यसेवा पण आणि कंबाईनची पण. फक्त अभ्यास जास्त असणं, असं किती विद्यार्थी सांगू तुम्हाला की ज्यांनी फार अभ्यास केला, 3 वर्ष 4 वर्ष 5-5 6-6 वर्ष बरीच एक्झाम मध्ये मेन्स दिलेली आहे त्यांनी. खूप मेन्स देऊन सुद्धा काही वेळेला प्री सुद्धा निघत नाही. राज्यसेवेची प्री निघत नाही, राज्यसेवेची मेन्स दिलेली असताना पण. बरं, राज्यसेवा मेन्स दिलेल्या आहेत, प्री खूप दिलेल्या आहेत, कंबाईनची प्री सुद्धा निघत नाही. हे मला सांगायचं काय तुम्हाला की फक्त अभ्यास करणं, रीड करणं, नॉलेज घेणं असं जर असलं असतं तर खूप विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे, तर मग प्रॉब्लेम कुठे येतो? त्या परीक्षेची काहीतरी डिमांड वेगळी आहे, ज्याला आपण डिफिकल्टी लेवल म्हणतो, ही समजून घेणं गरजेचे आहे. आता त्यातही इथं आपला मेन फोकस हा राज्यसेवा एक्झाम आहे म्हणल्यानंतर याची काहीतरी वेगळी डिमांड आहे. ही जर आपण समजून घेतली तरच आपल्याला आउटपुट मिळेल. हा, आता तुम्हाला द्यायची असेल तर दोन्ही एक्झाम द्या, सगळ्याच कंबाईन पण द्या, राज्यसेवा द्या, पण माझा फोकस आता कम्प्लिटली काय असेल तर राज्यसेवा. त्यातही एमपीएससी देतोय म्हणल्यानंतर फक्त आपण इथं कन्सेप्टला फोकस करून चालणार नाही. मी माझ्या मागच्याही व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं असेल, युपीएससी देत असेल तर परत अप्रोच बदलला. सिलेबस सेम आहे बरं का, युपीएससी प्री आणि एमपीएससी प्रीचा. इकॉनॉमिक्स बद्दल बोलतोय मी. पण ज्यावेळेला तुम्ही एमपीएससीला शिफ्ट होता युपीएससीच्या ऐवजी, तेव्हा मात्र तुम्हाला इथं इकॉनॉमिक्स बाबत कन्सेप्ट तर कराव्याच लागतील, पण त्या सोबत कुठं लक्ष द्यावं लागेल? फॅक्ट्सकडे लक्ष द्यावं लागेल. ही या परीक्षेची रिक्वायरमेंट आहे, हे लक्षात घ्या. क्लिअर? आणि युपीएससी जर म्हणत असाल तर मात्र मग याचं वेटेज खूपच कमी होऊन जातं आणि जास्त फोकस कशाला द्यावं लागतं? कन्सेप्टला. आता तुम्हाला मी कंबाईनचं पण एक कंपॅरिझन करून दाखवतो. म्हणजे आपण इथं 3 एक्झाम घेऊयात. एक म्हणजे युपीएससी, दुसरी राज्यसेवा आणि तिसरी येते कंबाईन. हे सगळं मी इकॉनॉमिक्स बद्दल बोलतोय बरं का. म्हणजे सुरुवातीचे हे जे लेक्चर आहेत ना, हे सिलेबस डिकोडिंग, करंट इकॉनॉमिक्स, पिओ इकॉनॉमिक्स का गरजेचं आहे तुम्हाला इथं कळलं. सगळं जर सारखं असलं असतं ना, तर सगळे विद्यार्थी अभ्यास करतायत, सगळ्यांना रेफरन्स बुक माहितीत, काय वाचायचं सगळ्यांना माहितीत. मग काय प्रॉब्लेम काय येतो? पोस्ट का निघत नाहीये? कुठेतरी अडकतो ना आपण, प्रीला तरी किंवा मेन्सला तरी, राज्यसेवेला तरी, कंबाईनला तरी. ह्या तिघांबाबतही जोडणारा दुवा इकॉनॉमिक्स. मी याच्याबद्दल बोलेल, बाकी सब्जेक्टचा तुम्ही बऱ्या ठिकाणी बघितला असाल. इथं जर म्हणलात तर अजून डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल इज व्हेरी हाय. एकदम खूप जास्त तुम्हाला इथं कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. बरोबर? तुमच्या ऐकण्यात आला असेल, बघण्यात आला असेल.
मी तुम्हाला पीओक्यू पण दाखवणार आहे बरं का. आपल्याला युपीएससी प्रीचे सुद्धा पीओक्यू घ्यायचे, कारण का सिलेबस पूर्ण युपीएससीचा एमपीएससीने एक्सेप्ट केलेला आहे, मेन्सचा प्रीचाही तसाच आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला विचारात घ्यावंच लागणार आहे युपीएससी. पण इथं फारच अनालिटिकल अप्रोच तुम्हाला लागतो तो सब्जेक्ट वाचताना. आणि मग हा अप्रोच जर तुम्ही राज्यसेवेला जर घेतला तर परत तुम्ही चुकताय. सो इथं याची डिमांड वेगळी काय आहे, डेप्थ तर लागणारच आहे आपल्याला, ऑब्विसली कन्सेप्च्युअल क्लॅरिटीची डिफिकल्टी लेवल असणारच आहे. पण या सोबत सोबत इथं ज्याला आपण फॅक्ट्स म्हणतो किंवा वन लाइनर म्हणतो किंवा एकदमच बेसिक सिंपल फॅक्ट्स किंवा बेसिक सिंपल कन्सेप्ट ज्याला म्हणतो, ती इथं तुम्हाला करावं लागेल, जे की इकडं अजिबात अपेक्षित नाहीये. ह्या दोघांमध्ये कॉमन काय, कंबाईनच्या तुलनेत याची डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल डेफिनेटली जास्त आहे या दोघांची. मग कंबाईन ज्यावेळेला इकडे येऊ तेव्हा इकडं मात्र अजून जास्त सिंपल एकदम इझी याचं प्रमाण वाढतं. आता मी हे सिंपल इझी ह्या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये म्हणतोय. तुम्ही जर फक्त कंबाईन करत असाल तर तुम्हाला हे सुद्धा जड जाणार आहे, कारण आपण ह्या दोघांचा विचार केला तर ह्याच्यासाठी तुम्हाला सोर्सेस, ह्याच्यासाठीची अंडरस्टँडिंग ही खूपच जास्त लागते ऍज कम्पेअर टू कंबाईन. म्हणून ह्या दोघांच्या तुलनेत इझी आहे. जर तुम्ही कंबाईनचीच तुलना फक्त कंबाईन सोबत केलात ग्रुप बी आणि ग्रुप सी ची, तर तुम्हाला हे सुद्धा सोपं वाटणार नाही, जड जाणार आहे, कारण आपण तेवढी रिडिंग केलेली नसते, ऍक्च्युअली त्याची तेवढी अंडरस्टँडिंगची गरज पण नसते या दोघांच्या तुलनेमध्ये. असा सगळा प्रकार आहे. मग सांगायचं कन्क्लुजन काय तुम्हाला, की इकडं आपण एखादा सब्जेक्ट ज्यावेळेला सुरुवात करतो, म्हणजे कुठल्याही एक्झामची तयारी, तर डायरेक्टली एखादं रेफरन्स बुक घ्यायचं, वाचायचं सुरुवात. मग तो सिलेबस काय असेल माहित नाही, कोणते टॉपिक आहेत, कुठले नाही आहेत. बरं, राज्यसेवा करतोय म्हणल्यानंतर मग त्याची वेगळी जी डिमांड आहे टॉपिकची कुठली ती माहिती आहे का, काहीच नाही. फक्त रेफरन्स बुक घ्यायचं कुठलं तरी, जे सगळं टेलिग्रामवर युट्यूबला सांगितलं जातं, आणि मग त्याच्यानुसार आपला अभ्यास सुरू करायचा. सो आता मात्र तुम्ही इकॉनॉमी जर करत असाल तर आपली सुरुवात इथून होणार आहे. त्याच्यानंतर करंट इकॉनॉमिक्स काय येईल आणि आफ्टर दॅट एक्झॅक्टली आयोगाची पीवायक्यू हे तुम्हाला मी दाखवणार आहे. चला, इथपर्यंत कळालं का, हे इंट्रोडक्शन का गरजेचं आहे. चलो, कन्फर्मेशन द्या एकदा. मी आता काय सांगितलं लक्षात आलं का. आणि कदाचित तुमचा सगळा हा मिक्स अप्रोच झाल्यामुळे, सगळं मिक्स, म्हणजे युपीएससी करणारे पण आपण काय करतो, राज्यसेवा. बरं, आता हेच परत दोन्ही स्टुडंट कुठे आहेत, कंबाईनला. बरं, सब्जेक्ट इकॉनॉमिक्सच आहे ना, मी कुठं काय वेगळं म्हणतो. आता उदाहरण दिलं तुम्हाला मी, नॅशनल इन्कम हा टॉपिक आहे, राष्ट्रीय उत्पन्न. त्यामध्ये जीडीपी, जीएनपी काय कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट सेम, टॉपिक सेम, सब्जेक्ट सेम, पण विचारण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल ना, अप्रोच वेगळा असेल ना, प्रश्नाची लेवल वेगळी असेल ना. आणि मग त्याच गोष्टी विचारात घेऊनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला मला तुम्हाला दाखवायचं आहे. त्यातही तुम्ही जर टॉपिक बघितलात तर कंबाईनला इकॉनॉमिक्सचे टॉपिक खूप जास्त आहेत. म्हणजे जवळपास इकडं हा आकडा तुम्हाला 15 ते 18 टॉपिक्स कडे जातो मिनिमम. एवढे टॉपिक्स करायचे तुम्हाला. किती, 15 ते 18. हेच तुम्ही इकडे आता ह्याचा विषय सोडून द्या, हा आपला पार्ट एकदम मिनिमम आपल्याला रेफरन्स घ्यायचा. मेन टार्गेट हा आहे. राज्यसेवेला आला तुम्ही, राज्यसेवा प्री इकॉनॉमिक्स करत असाल तर फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आयोगाने सिलेबस खूपच छोटा दिलाय. म्हणजे इथं दाखवतो तुम्हाला, या हे इथं सिलेबस बघा, काय सिलेबस आहे हे इथं. एवढा एका लाईन मध्ये सिलेबस संपला, सिंगल लाईन मध्ये. हे इथं या इकडं. म्हणजे आता इकडं किती सांगितली संख्या, 15 ते 18 वेगवेगळे टॉपिक्स करायचे. इथं जर तुम्ही बघितला तर लिटरली तुम्हाला सांगतो, फक्त 8 ते 10 टॉपिक्स याच्याच अवतीभोवती तुम्हाला पूर्ण राज्यसेवेचा सिलेबस आहे. मेन फोकस म्हणजे 15 क्वेश्चन जे येतात तुम्हाला कुठं, राज्यसेवा प्रीला, आणि इकडं पण 15 क्वेश्चन येतात कंबाईन प्रीला. सो ह्या दोघांच्या तुलनेत बघितलं, इकडं 8-10 टॉपिक खूप जास्त फोकस केले असतात, हायेस्ट इथं तुम्हाला क्वेश्चन येतात. इकडं मात्र तोच आकडा जास्त आहे.
हे हे कधी समजून घ्यायचं. मग राज्यसेवा करता असेल तर येणारी प्री आणि मेन्स तुम्हाला पूर्णतः फोकस करावे लागेल. आधीचा पार्ट वेगळा होता. जुना पॅटर्न जो होता, प्री पण ऑब्जेक्टिव्ह, मेन्स पण ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवेची आणि कंबाईनची एक्झाम पण ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे ते सिमिलॅरिटी खूप जास्त होतं. आता मात्र कंप्लीटली तुम्हाला थोडं वेगळं अभ्यास करावाच लागेल आणि वेगळाच प्लॅन ठरवून घ्यावा लागेल. अप्रोचही वेगळा ठेवावा लागेल. तरच त्याचा फायदा होईल. तुम्हाला पटो न पटो, बरेच जणांना असंही वाटत असेल, की नाही सर एकत्रित काय होतंय का? माझं तरी स्पष्ट मत आहे, आता नाही होत. आधी कदाचित ठीक होतं कारण सगळंच ऑब्जेक्टिव्ह होतं. राज्यसेवा पण, प्री पण, मेन्स पण, कंबाईन पण. आता क्लिअर कट 2 गोष्टी वेगळ्या झाल्या. सो इथं इकॉनॉमिक्सला सुद्धा तुमची तीच डिमांड आहे. ज्या गोष्टी वाचाल तुम्ही, तर त्या राज्यसेवेच्याच अँगलनी वाचल्या पाहिजेत, कंबाईनच्या अँगलनी नको. तो एकदा फरक स्वतःमध्ये करून घ्या, तरच राज्यसेवेत येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला मार्क मिळतील. ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो बघा, थोडं डिटॉक्स करणं, डिटॉक्सिफिकेशन. म्हणजे आता विचारात, आपल्या बघण्यात आणि सब्जेक्टकडे बघण्यामध्ये तुम्हाला फिल्टर लावावे लागतील, प्युरिफिकेशन आणावं लागेल. कम्प्लिटली राज्यसेवेला जे गरजेचं आहे त्याच्यानुसार बघावं लागेल. हे सगळं जे सांगतोय ना, विथ प्रूफ त्याची डेप्थ दाखवून देईल, की ऍक्च्युअल ज्याला म्हणतो ना, राज्यसेवेला नेमकी डेप्थ वाढते म्हणजे काय वाढतं, हे काय असतं, हे कोण सांगतं? सगळेजण काय म्हणतात, ह्याच्यापेक्षा ते जास्त करावं लागेल. पण नेमकं काय करावं लागेल ते तुम्हाला दाखवून देतो पुढं. चला, हा झाला एक पार्ट इथलचा. आता येऊयात, हे 3 आपल्याला घ्यायचे आहेत. त्यातला आज आपला पहिला पार्ट हा घेऊ, फक्त सिलेबसचं. मग ह्याचं इम्पॉर्टन्स काय? का बरं सर सिलेबस डिकोडिंग एवढा घ्यायचा? अख्खं लेक्चर त्याच्यावर काय घ्यायचं? त्याचं उत्तर मिळतं या इकडं. चला, तुम्ही इकॉनॉमिक्सची तयारी सुरू केली. हा योगाचा सिलेबस आहे इथं. आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम आणि इत्यादी. चला सिलेबस काय टॉपिक आहेत. आता तुम्ही जनरली कुठलंही पुस्तक घ्या, इकॉनॉमिक्सचा अभ्यास यावर सुरू कराल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये किमान 25च्या आसपास टॉपिक दिसतील. मी काय म्हणतोय, इकॉनॉमिक्ससाठी कुठलंही पुस्तक घ्या. आता मी सांगेल तुम्हाला आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक, हे जे आहे ना, हे राज्यसेवेसाठी आतापर्यंत झालेल्या एक्झाम मध्ये किती आउटपुट मिळालं हे बुक आहे. या बुकमध्ये पण तुम्ही बघा किंवा कुठलंही घ्या, तुम्हाला इकॉनॉमिक्सचे किमान 25 टॉपिक्स तिथं मिळतील. आणि त्याच्यातही कुठले टॉपिक असतात? राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, राईट. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त, कर प्रणाली, चलन व पैसा, महागाई ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. बरं, त्याच्यानंतर आरबीआय, बरं बँकिंग, त्याच्यानंतर फॉरेन ट्रेड, 5 इयर प्लॅन, असे सगळे टॉपिक असतात ना. आणि मग सिलेबसला काय दिलेत तुम्हाला? कुठल्याही बुकमध्ये ज्यावेळेला आपण ते बुक वाचायला घेतो, तेव्हा हे टॉपिक, हे हेडिंग कसे बघणार तुम्ही? आर्थिक व सामाजिक विकास हा कुठला टॉपिक आहे? बरं, शाश्वत विकास टॉपिक आहे, ठीक आहे, आपण हा अभ्यास करतो. दारिद्र्य पण टॉपिक आहे, ठीक आहे, त्या पुस्तकातून अभ्यास कराल. समावेशन हा कुठला टॉपिक आहे मला सांगा? ज्याला आपण इन्क्लुजन म्हणतो. आणि मग ह्याच्यामध्ये काय अभ्यासायचंय? प्रश्न पडतोय का? जर तुम्ही राज्यसेवा करत असाल, तर आपल्याला हा सिलेबस प्रॉपर माहिती आहे का? कुठले टॉपिक्स आहेत, कुठले करायचे आहेत? नाही सर राज्यसेवा सिलेबस आहे, आम्ही एक बुक घेतलं, त्या बुकनुसार चालू आहे. तुम्ही पुस्तकानुसार अभ्यास करताय, सिलेबसनुसार अभ्यास नाही करत. आता किती टॉपिक असे आहेत की ज्या पुस्तकामध्ये, बघा एक बुक असतं, ते बुक बऱ्याच एक्झामसाठी कामाला येतं. तुम्ही जर राज्यसेवा प्री टार्गेट करत असाल, त्यातही इकॉनॉमिक्स, मग प्रीला इकॉनॉमिक्सचे कुठले टॉपिक आहेत, तेवढेच टॉपिक त्या बुक मधले आपण करणं अपेक्षित आहे. जे टॉपिक तुमच्या सिलेबसला नाहीये, प्रीला एक्झामला नाहीये, तुम्ही तेही वाचाल का? नाही सर हे बुक बरेच जण वापरतात म्हणून मीही वापरतो. मग त्यातले सगळेच टॉपिक आपण करतो जे सगळेच जण करतात. मग सगळेच जण फेल होतात, त्यात आपणही फेल होतो. कळते का गणित काय चाललंय ते? हे सगळं समीकरण, हे कॅल्क्युलेशन, इक्वेशन लक्षात येतंय? तसं न करता आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे हेडिंग्स आहेत. आता समावेशन टॉपिक शोधून दाखवा ना मला. काय टॉपिक ह्याच्यामध्ये काय येतं बरं? जसं दारिद्र्यामध्ये तुम्ही म्हणा सर पॉवर्टी टॉपिक माहिती आहे आम्हाला. काय? ॲब्सोल्यूट पॉवर्टी, त्याच्यानंतर रिलेटिव्ह पॉवर्टी, सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य ह्या कन्सेप्ट आहेत. पॉवर्टी लाईन ही कन्सेप्ट आहे, ती अभ्यासायची. बिलकुल बरोबर आहे. हा झाला दारिद्र्य टॉपिक. त्यातही वेगवेगळ्या कमिटीज आहेत, समित्या.
तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, अलग कार्यगट. बरोबर ना? तुम्ही हे कसं एक्सप्लेन करू शकता लगेच दारिद्र्य? तसं मला हा टॉपिक एक्सप्लेन करा. हा टॉपिक काय आहे? बरं. सेम शाश्वत विकासामध्ये आपण काय करतो? माहिती ना, टॉपिक क्लिअर कट आहे. शाश्वत विकासाची कन्सेप्ट आहे. त्याच्या परिषदा झालेल्या आहेत. त्याच्यानंतर MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल काय, काय नाही. हा पण टॉपिक लगेच सांगू शकता तुम्ही. बरं इकडं काय? आर्थिक व सामाजिक विकास म्हणजे हा कुठला टॉपिक आहे? त्यात काय येतं? समावेशन कुठला टॉपिक आहे? बरं लोकशाही. चला. आता हा कुठला टॉपिक आहे? जनरली लोकशाही म्हणलं की आपण राज्यघटना, पॉलिटी या सब्जेक्टमध्ये याचा अभ्यास करतो ना. आणि मी इथं तुम्हाला इकॉनॉमिक्सचा सिलेबस सांगतोय. मग तो पॉलिटीच्या सिलेबसमध्ये असला पाहिजे, तो इकडे इकॉनॉमिक्समध्ये काय करतोय? लोकशाही. बरं ठीक आहे. आता आयोगाने दिला म्हणल्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणल्यानंतर तुम्ही ह्याच्यात काय अभ्यास करणार? राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासाला तयारी सुरुवात केली आहे. इकॉनॉमिक्स पण वाचायला घेतलंय. काही जणांनी वाचलं असेल. म्हणजे तुम्ही गाईडन्स घेणं का गरजेचं आहे? बॅच लावणं का गरजेचं आहे? त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. आणि 3-4 वर्ष वाया घालायचेत का? क्लिअरच नाही आपल्याला, व्हिजनच. काय करायचं आणि काय नाही. लोकशाही टॉपिक आहे. घ्या वाचा ना. कुठल्या पुस्तकात आहे? इकॉनॉमिक्सचं पुस्तक. मराठीमध्ये असू द्यात, इंग्लिशमध्ये असू द्यात, कुठलंही वापरा तुम्ही. इकॉनॉमिक्सच्या कुठल्याही पुस्तकामध्ये लोकशाही टॉपिक असतो का? येस ऑर नो? सांग मला. एवढं सांगा. चला. इन्व्हॉल्व व्हा, उत्तर द्या बरं का. फक्त ऐकायचं नाही. सांगा. लोकशाही हा टॉपिक इकॉनॉमिक्सच्या कुठल्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळतो? का पॉलिटीच्या पुस्तकात आहे? बरं मुळात हा असा टॉपिक नाहीये. ऍक्च्युली ती कन्सेप्ट आहे किंवा तुम्हाला ते पॉलिटीमध्ये बघायचंय की लोकशाही म्हणजे काय? काय असतो तो प्रकार? बरोबर ना? एवढं तर कळतंय. हां, राइट, राइट. पॉलिटीमध्ये. बिलकुल. मग तो इथं काय करतोय? नाही सर माहीत नाही. दिलं आयोगाने. मग आयोगाने काहीही दिलं तर आम्ही ते करणार. चला. या इकडं. आता कळालं? पहिले 3 लेक्चर मी काय करतोय? कुठलाच टॉपिक स्टार्ट करणार नाही. आपण इकॉनॉमिक्स सुरू करतोय म्हटल्यानंतर पहिल्यांदा व्यवस्थित इन डिटेल सिलेबसच नीट समजून घेतला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला काय करायचंय, काय नाही करायचंय, कुठले टॉपिक्स आहेत प्रीला, कुठले त्याच्यात कामाचे आहेत, त्याचा अर्थ काय त्या शब्दाचा, कीवर्डचा. चला. अजून पुढं. सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. इथं इत्यादी आहे. संपलं. विषय संपला. चला. सुरू होते खतम हो गया सिलेबस. ह्याचा अर्थ काय? आणि हा टॉपिक म्हणजे नेमकं काय? परत इकॉनॉमिक्सच्या कुठल्या पुस्तकात असा टॉपिक आहे ह्या हेडिंगचा? तोही नाही सापडत तुम्हाला. बघा ना, सर्च करा ना. जर ह्याच्यातले मोजकेच 2-3 कीवर्ड्स आपल्या ओळखीचे आहेत, बाकीचे ओळखीचेच नाहीयेत, माहीतच नाहीये. म्हणजे याचा अर्थ मग आपण कदाचित तुम्ही ह्याच्या आधी गाईडन्स घेतला असेल, तर काय गाईडन्स घेतलं? म्हणजे जिथं इकॉनॉमिक्स तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास केला असेल, त्याची सुरुवातच अशी नाही झाली, तर मग तुम्ही काय इकॉनॉमिक्स शिकलाय? पहिल्यांदा आता आपल्याकडे हीच क्लॅरिटी मिळेल, की राज्यसेवा प्री आणि इकॉनॉमिक्स हे आयोगाने दिलेलं सिलेबस. ह्याचं व्हिजन क्लिअर करायचं आपल्याला आता. या इकडे आता कन्फ्युजन दूर करतो. तुम्हाला प्रॉब्लेम काय हे सांगितलं मी. आता सोल्युशनकडे जाऊ. त्यातही पहिलं हे प्रॉब्लेम मिटू. लोकशाही. या इकडं. हा मराठीमध्ये दिलेला सिलेबस आहे आयोगाने. ठीक आहे. हा सगळा अभ्यासक्रम. ठीक आहे. हे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेट कंबाईन प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजे ती एकत्रित MES वगैरे सगळा तो. सिव्हिलचं पण आहे, इंजिनिअरिंग, त्याला कंबाईन म्हणायचं. हा मराठीमध्ये आहे. तोच मी काय केलाय? इंग्लिशमध्ये पण घेतलाय. हा सगळा परत आयोगाचा सिलेबस पण इंग्लिशमध्ये. तुम्हाला असं का? आयोगाच्या पेपरमध्ये पण बऱ्याच वेळा मराठीमध्ये काहीतरी चुकलेलं असतं, तर मग आयोगाचंच इन्स्ट्रक्शन आहे. काय म्हणतं आयोग? मराठीत जर काही प्रॉब्लेम असेल, तिथं शब्दरचना चुकली असेल, तर तुम्ही इंग्लिशची शब्दरचना कन्सिडर करावी. म्हणून मग मी इथे इंग्लिशकडे आलो. आता आपला सेम सिलेबस आहे, तोच. वेगळा काही नाही. मी थोडं झूम केलं तुम्हाला दिसेल म्हणून. या इकडं. एक ना एक शब्द हे करतोय आता. नीट लक्ष द्या आता. हा पहिला शब्द काय इथं? आर्थिक व सामाजिक विकास हा शब्द इकडे बघू आपण आता.
आर्थिक व सामाजिक विकास, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. हे बरोबर आहे. ट्रान्सलेट, इथं काही प्रॉब्लेम झाला नाही. दुसरा, शाश्वत विकास म्हणल्यानंतर तिकडे इंग्लिशमध्ये काय पाहिजे? पटकन करा चला. एवढं बेसिक तर आपण ट्रान्सलेट करू शकतो ना. आणि ही ऍक्टिव्हिटी काय घेतोय तुमच्याकडून मी? तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा, समजून घ्या. आणि राज्यसेवेला तर अंडरस्टँडिंग ही अजून जास्त लागते. चला पटकन. शाश्वत विकास म्हणजे तिकडे इंग्लिशमध्ये काय असलं पाहिजे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट, राईट. बरोबर. येस. चला या आता. काय येतं? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इथं काय? दारिद्र्य म्हणल्यानंतर तिकडे काय असायला पाहिजे? पॉवर्टी. आहे का इथं पॉवर्टी? आहे ना. क्लिअर, काही इश्यू नाही. इथं समावेशन आहे म्हणल्यानंतर तिकडे इन्क्लुजन पाहिजे. आहे का? इथं इन्क्लुजन आहे इंग्लिशमध्ये. इथपर्यंत बरोबर आहे. आता मी ज्यासाठी हे तुम्हाला विचारतोय ना, तो मेन पॉइंट आहे. आता सांगा, इथं जर लोकशाही असेल तर तिकडे काय पाहिजे इंग्लिशमध्ये? चलो मेन्शन करा, कमेंटमध्ये सांगा. हा, काय पाहिजे? डेमोक्रेसी साधा शब्द आहे लोकशाहीला. आपण म्हणतो ना इंडियन डेमोक्रेसी. या मग आता इथं आयोगाने काय दिलाय सांगा. काय इथं? डेमोग्राफिक्स. आता आता ह्याचा अर्थ काय? तुम्हाला सर ही प्रिंट मिस्टेक आहे किंवा हा शब्द चुकीचा आहे का? आता नाही, ट्रान्सलेशन चुकीचं आहे, पण हा इंग्लिश कीवर्ड चुकीचा नाही. हा जो टॉपिक आहे ना, हा बरोबर ऍक्च्युली. काय म्हणलं कळालं? ट्रान्सलेशन चुकलंय. इथं काही स्पेलिंग मिस्टेक आहे का? तर नाही. मग ह्याचा अर्थ सांगा आता मराठीमध्ये पटकन. अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यावर का ढकलतो? तुम्हाला कळू द्यात. मी इथे येऊन पटकन बडबड करून निघून जाण्यात अर्थ नाही. चला पटकन. आणि असं काहीतरी आहे राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये. मला नाही वाटत महाराष्ट्रात कितीतरी जणांना हे माहित तरी असेल. कितीतरी असे विद्यार्थी त्यांना हा प्रकारच नेमका माहित नाही की मराठीमध्ये काहीतरी तिथं मिस्टेक झाली आयोगाची. ती प्रिंट मिस्टेक असू द्यात, काय आय डोंट नो. पण लोकशाही ह्या मुळात आपला काही पार्टच नाहीये तिथं. सो डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्याशास्त्र. साध्या भाषेमध्ये आपलं डेमोग्राफी म्हणजेच पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या हा टॉपिक आहे. हा डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्या टॉपिक. म्हणजे इथं हे जे शब्द आहे हे ऍक्च्युली लोकशाही याच्या ऐवजी इथं लोकसंख्याशास्त्र किंवा सरळ सरळ लोकसंख्या हे एडिट करून घ्या. राईट राईट, जनगणना विषयक. बरोबर. मग हे कम्प्लिटली वेगळे ना रे. लोकशाही आणि लोकसंख्या गोष्ट वेगळी ना. तर मग तिथं काहीतरी आयोगाची मिस्टेक झाली असेल. कारण इंग्लिशमध्ये ते क्लिअर कट काय दिले बघा, डेमोग्राफिक्स दिले. जर तिथं लोकशाही असल्या असतं, इकडे डेमोक्रेसी असलं असतं ना, पण डेमोक्रेसी दिली का? दिलं नाही. ऍक्च्युली हा टॉपिक आहे आपला मेन, डेमोग्राफिक्स आपल्या इकॉनॉमिक्सच्या सिलेबसला. डेमोग्राफी डिव्हिडंड नाव ऐकले का तुम्ही? डेमोग्राफिक डिव्हिडंड, लोकसांख्यिकीय लाभांश. भारताला लोकसांख्यिकीय लाभांश आहे आपण असं म्हणतो. ह्युमन डेव्हलपमेंट. सो त्या अँगलने आपल्याला इथं लोकसंख्या बघायचंय. म्हणजे हा मुळात मेन टॉपिक आहे. विचार करा. आणि एवढ्या अशा काही गोष्टी असतात ज्या समजून न घेता आपण काय करतो? इकॉनॉमिक्स सर वाचणं झालं ना माझं, राज्यसेवेची तयारी करतोय मी. हा 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 सोर्स घेतलाय मी, पूर्ण वाचलाय. सिलेबसला काय काय नाही, हे सगळे टॉपिक आहेत त्या पुस्तकात होते, सगळे वाचलं मी. मग त्या पुस्तकात हा कुठला टॉपिक होता? आणि लोकशाही मुळात हा टॉपिक आहे का? ही आयोगाची चूक आहे. त्यामुळे इथं लोकशाही नाही तर लोकसंख्या जनगणना किंवा लोकसंख्या शास्त्र
डेमोग्राफिक्स. सो दिस इज ऑल अबाउट सिलेबस डिकोडिंग. आता लक्षात आला का याचं इम्पॉर्टन्स? बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं ना, काही गरज नाही सर, काय करायचं असं हे सगळं लक्ष देऊन समजून घेऊन. जर आपल्याला, मी नेहमी एक उदाहरण देतो बघा, आपल्याला जर युद्धात विजय मिळवायचा असेल, युद्ध आपण जे आता एमपीसी सोबत किंवा याच्यासोबत आपण जे करतोय, युद्ध म्हणजे त्या अँगलने नाही, आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय, तर युद्धाचा पहिला नियम काय माहितीये का? शत्रूचा पूर्ण परिचय असणे. मग आपल्या समोर हा इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आहे आणि मग त्याला जर आपल्याला लढायचं असेल त्याच्यासोबत, तर तो क्लिअर माहिती असला पाहिजे, तो कसा आहे काय. म्हणजेच सिलेबसची पूर्ण ओळख करून घेणे. हे याच्याशिवाय मी बॅच सुरू करत नाही. याचा डेमो मिळाला का? आणि आता लक्षात आलं का की आपण राईट प्लॅटफॉर्मला आहे. एवढ्या मायक्रो लेव्हलला अनालिसिस करून जर आपण बॅचची सुरुवात करत असाल, तर आता पूर्ण इकॉनॉमिक्स हा राज्यसेवा लेव्हलचा होईल म्हणजे होईल. आणि बघा मार्क्स कसे येतील ते. चला, कळालं इथपर्यंत? कन्फर्मेशन द्या मला. आणि प्रामाणिकपणे मला सांगा, मेन्शन करा की हे आधी किती जणांना माहिती होतं? लक्ष दिलं होतं का एवढं बारकाईनं? बरं, जरी लक्ष दिलं असेल तरी नेमकं कळाला का टॉपिक कुठला आहे? सिलेबस डिकोडिंगचा हा प्रकार खरंच सांगायचं प्रामाणिकपणे एवढ्या लेवलला आपण बघितला होता का? नसेल तर मग कशाची तयारी करतोय, कुठं जातोय, असं सुपरफिशियल अभ्यास करून कसं जमल? ठीक आहे, तुम्ही एक्सेप्ट तरी केलं. आता हे असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना असं वाटतं गरज नाही, काही नाही, आमचा आम्ही अभ्यास करू, असं नका करू. ठीक आहे, हरकत नाही. आता इथून पुढे आपण अशा गोष्टी करू की बाकीच्या पेक्षा कॉम्पिटिशन मध्ये पुढे जाण्याचा हा मोठा चान्स आहे आपल्याला. हे झाले काही बेसिक कीवर्ड्स. आता मात्र तुम्हाला हे इतरचे पॉइंट्स हे नेमके काय हे समजून सांगण्यासाठी मला डायरेक्ट काही कन्सेप्ट क्लिअर करावं लागतील तुम्हाला. आता आपला राज्यसेवा प्री याचा जो सिलेबस आहे, त्याचं जे इकॉनॉमिक्स आहे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे पूर्ण इकॉनॉमिक्स एका सेंटर पॉइंटवर फोकस आहे. आणि तो पॉइंट म्हणजे डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच आर्थिक विकास. डेव्हलपमेंट हा शब्द खूप महत्वाचा आहे. विकास समजून घ्या आता नीट. कुठलाही देश आणि ते देश जे चालवतं ते म्हणजे सरकार, आणि त्या सरकारचं देश चालवण्यासाठीचं जे असलेलं धोरण आहे तर आपण पॉलिसी म्हणतो, गव्हर्नमेंट पॉलिसी. आता ही जी पॉलिसी असते कुठल्याही सरकारची, ही पॉलिसी असते म्हणजे कशा संबंधित असते? देशाचं काय झालं पाहिजे? राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे. देशाचं काय वाढलं पाहिजे? पर कॅपिटा इन्कम वाढलं पाहिजे. येस ऑर नो? देशामध्ये काय वाढलं पाहिजे? एम्प्लॉयमेंट वाढलं पाहिजे. म्हणजेच काय कमी झालं पाहिजे? अनएम्प्लॉयमेंट कमी झालं पाहिजे, एम्प्लॉयमेंट वाढलं पाहिजे. पॉवर्टी काय झाली पाहिजे? कमी झालं पाहिजे. एज्युकेशन काय झालं पाहिजे? वाढलं पाहिजे. हेल्थ फॅसिलिटी काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे. हे सगळं लक्षात येतंय का? जगातला कुठलाही देश असू द्या, त्या देशाचं जे सरकार आहे त्या सरकारचा धोरणाचा जो पार्ट बघितला आपण, गव्हर्नमेंट पॉलिसी, ते ह्याच्या रिलेटेड असेल का? येस ऑर नो? पटकन उत्तर द्या मला. चला, अजून इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रोड किंवा ट्रान्सपोर्ट म्हणून आपण सरळ सरळ रोड, रेल्वे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करणे, म्हणजे सगळं चालायचे. आता भरपूर गोष्टी आहेत, मी एक्झाम्पल म्हणून एवढं घेतलेलं आहे फक्त. आता एवढं सगळं करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. ह्या सगळ्या धोरणामार्फत हे करणं म्हणजेच इथं देशाचा काय करणे? विकास करणे, आर्थिक विकास. म्हणजेच इथं काय करायचंय? डेव्हलपमेंट करायची. हा सेंटर पॉइंट आहे बरं का. राज्यसेवा पूर्व परीक्षा जर फोकस करत असाल तर तुम्हाला
डेव्हलपमेंट ही एवढी व्यवस्थित समजून घ्यावं लागेल, त्याचे एवढे डायमेन्शन्स आहेत, वेगवेगळे एवढे आयाम आहेत, ते म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस. आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय, डेव्हलपमेंट विकास हा जर आपण बघितला, डेव्हलपमेंट होणे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता भारत जीडीपी मध्ये मागच्या काही वर्षापासून फार प्रगती करतोय. 2 ट्रिलियन 3 ट्रिलियन आता 4 ट्रिलियन इकॉनॉमी झाली आपली. म्हणल्यानंतर ही डेव्हलपमेंट आहे का? तर आहेच ना. जीडीपी वाढतोय म्हणल्यावर इट इज ऑल्सो पार्ट ऑफ डेव्हलपमेंट. बरं, त्याच्यानंतर तुम्ही जर दुसरा पॉईंट बघितला, इन्व्हेस्टमेंट वाढते का? वाढते. औद्योगिकरण वाढतंय का? वाढते आधीच्या तुलनेत. म्हणजे 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालोय आपण, 4 ट्रिलियन इकॉनॉमी झाली आहे आपली. मग ही ग्रोथच आहे एक प्रकारे. पण ऍट द सेम टाइम भारतात काय दिसतंय? मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, मोठ्या प्रमाणात दारिद्र्य, अजूनही शिक्षण सगळीकडे पोहोचत नाहीये. त्यातही रुरल अर्बन डेव्हलपमेंटमध्ये बराच फरक दिसतोय. जेवढा काही चांगला डेव्हलपमेंटचा पार्ट दिसतोय तो शहरी भागात दिसतोय, ग्रामीण भाग मागेच आहे. अजूनही भारतातील सगळे राज्य सेम इक्वल लेवलनी ग्रोथ करतायत का? तर अजिबात नाही. मोजकेच काही राज्य ग्रो करतायत, बाकीचे राज्य मागे आहेत. एकंदरीत बघता डेव्हलपमेंट होतीये का? तर होतीये, पण ही डेव्हलपमेंट जी आहे ही सर्वसमावेशक होत नाही. म्हणजेच ज्याला आपण इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो, ही होतीये का? तर होत नाही. म्हणजेच देशामध्ये आपल्याला काय दिसून येते? विषमता दिसून येते. विषमता, इनइक्विलिटी. आता ही विषमता दिसून येते म्हणजेच ह्याचा अर्थ बघा, ह्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये म्हणजे भारतात एज्युकेटेड लोक आहेत का? तर आहेत. स्किलफुल लोक आहेत का? तर आहेत. म्हणजे एज्युकेशन हे भारतात वाढतं, पण ते सगळ्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजेच इथं काही लोक हे एक्सक्लूड झालेत, म्हणजे दुर्लक्षित राहिलेले आहेत. त्या विकासाच्या प्रक्रियेपासून ते बाजूला राहिलेले आहेत. त्याला आपण एक्सक्लुजन म्हणतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या विकासाच्या प्रक्रियेपासून ते बाहेर पडलेत म्हणून आपल्याला विषमता जास्त दिसून येते. आणि ती विषमता जी आहे ती आर्थिक विषमता ही दिसून येते. म्हणजे गरीब श्रीमंतातील दरी, सगळ्यांचं उत्पन्न वाढतंय का? तर नाही. मोजके लोक श्रीमंत होत जातात, गरीब होत जात आहेत. म्हणजेच हे एक्सक्लुजन दिसतंय, म्हणजे विषमता, आर्थिक विषमता. त्या सोबत सोशल इनिक्विलिटी, सामाजिक काही ठराविक समाज आहे जो विकासाच्या प्रक्रियेपासून दूर आहे, आणि काही ठराविक समाज आहे जो एकदम पुढे आहे, श्रीमंत आहे, सगळ्याच बाबतीत पुढे आहे. आणि मग तो समाज मागे आहे, म्हणजे देशात काय विषमता आहे. म्हणजे जो विकास दिसतोय तो सर्वसमावेशक नाहीये, इन्क्लुझिव्ह नाहीये. काही व्यक्ती ह्या विकासापासून एक्सक्लूड झालेले आहेत, राईट. त्याला आपण दुर्लक्षित, दुर्बल घटक म्हणतो, वंचित घटक म्हणतो, ज्याला आपण डेप्रिवेट म्हणतो. तो सगळा हा घटक इकडचा आला विषमता मधला. आर्थिक, सामाजिक, त्यासोबत प्रादेशिक विषमता हे पण दिसून येतं तुम्हाला. प्रादेशिक म्हणजे रिजनल, प्रदेश. तुम्ही बघा, पूर्ण भारत ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्याच्यामध्ये जी काही जीडीपी वाढलेली आहे, रँकिंग वाढलेली आहे, सगळं चांगलं झालंय, तर ते सगळ्या प्रदेशासाठी सारखं आहे का? नाही. एकूण जीडीपीच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये मोजकेच राज्य आहेत. तुम्हाला जर मी आता प्रश्न विचारला, डेव्हलप स्टेट कुठले आहेत, विकसित राज्य, तर काय येईल बरं तुमच्या डोळ्यापुढं? कुठले राज्य येतात आपल्याला? एक 2-3 राज्याची नावं सांगायची म्हणलं तर काय सांगाल? विकसित राज्य कुठली? सांगा पटकन, चला. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, असे काय राज्य आहेत, बरोबर. आणि अविकसित राज्य म्हणलं तर जनरली आपल्या काय ऐकण्यात असतं? युपी, बिहार, झारखंड, ते किंवा नॉर्थ ईस्टचे काही राज्य, बरोबर ना. ह्याचा अर्थ भारतातील काही प्रदेश विकसित आहेत, काही प्रदेश अविकसित आहेत म्हणल्यानंतर काय ही विषमता. कुठली विषमता? प्रादेशिक विषमता. ह्याला आपण रिजनल इनिक्विलिटी म्हणायचं, रिजनल इम्बॅलन्स म्हणायचं. याच्यावर नो, म्हणजे देशात डेव्हलपमेंट तर दिसतीये, पण ती डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह नाहीये. आता तुम्हाला बऱ्याच जणांना वाटत, सर टॉपिक सुरू केला का, आपण कन्सेप्ट सुरू केली का? नाही. आपण अजूनही कुठे आहोत? सिलेबस डिकोडिंग मध्ये.
आणि मग सिलेबस मधले तर पॉइंट बघितलात ना, तर आता लक्षात येईल मी काय सांगतोय तुम्हाला. हे सगळं एवढं का? म्हणून हा प्रकारच मुळात नवीन असेल, की आपण सिलेबस डिकोडिंगला कन्सेप्ट समजून घ्यावी लागते का? त्याशिवाय सिलेबस नाही कळणार तुम्हाला. आता हे सगळं आत्ता जे सांगितलं ना, इनइक्विलिटी, आर्थिक, सामाजिक, प्रादेशिक हे तर आहेच आहेत. अजून आपण ज्याला क्षेत्रीय म्हणतो, म्हणजे सेक्टरल इम्बॅलन्स, हे रिजनल इम्बॅलन्स, रिजन, काही राज्य मागास आहेत, काही राज्य प्रगत आहेत. इव्हन ह्याच ह्याच्यामध्ये राज्य पण येतात आणि ग्रामीण शहरी पण येतात. रिजन आहेत ना, ते प्रदेश आहेत. शहरी रिजन म्हणजे अर्बन एरिया काय असतो? विकसित असतो. रुरल एरिया अविकसित असतो. म्हणल्यानंतर प्रदेशमध्ये ते पण आलं. आता सेक्टर, ऍग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्री सेक्टर, सर्व्हिस सेक्टर, त्याला आपण क्षेत्र म्हणतो, अर्थव्यवस्थेचे क्षेत्र. सो त्या सेक्टरमध्ये सुद्धा इनिक्विलिटी आहे. सर्व्हिस सेक्टर जास्त पुढे, जीडीपी मध्ये सर्वाधिक वाटा आहे, ऍग्रिकल्चरचा सर्वात कमी वाटा आहे. म्हणजे तिथं पण इम्बॅलन्स आहे. तुम्ही परत जर बघितलात तर जेंडर पण इनइक्विलिटी आहे का? आहे. एकूण देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये पुरुषांचा वाटा जास्त आहे. पुरुषच पुढे आहेत, महिला मागे आहेत. म्हणल्यानंतर तिथं इनइक्विलिटी आली, विषमता आली. मग ती कुठली विषमता? जेंडर इनइक्विलिटी, लिंग असमानता. कळतंय काय चाललंय ते? सो हा सगळा जो घटक आहे ना, ग्रामीण भाग असेल किंवा गरीब असेल किंवा काही समाजानुसार, जसं एससी एसटी तो समाज मागास आहे, काही ग्रामीण भाग शेती क्षेत्रानुसार आणि महिला, असा सगळा जो भाग आहे हा वंचित आहे, हा दुर्लक्षित आहे. कशापासून दुर्लक्षित, कशापासून वंचित? विकासाच्या प्रक्रियेपासून. म्हणून ह्याला आपण एक्सक्लूड झालेला घटक म्हणतो. आणि याच सगळ्या गोष्टी इथं ज्या वेळेला ह्या सगळ्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला आपण इन्क्लूड करू, समावेश करू, दॅट इज कॉल्ड ॲज सर्वसमावेशक विकास. ह्यालाच आपण इन्क्लुजन म्हणतो. म्हणजेच याला म्हणायचं समावेशन. सिलेबस मधला पॉइंट आला का? सो समावेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ह्या सगळ्या ज्या दुर्लक्षित राहिलेल्या गोष्टी आहेत त्यांना सोबत घेऊन विकास करणे, म्हणजेच इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजेच समावेशन करून घेणे. या इकडं काय आहे समावेशन? आता कळालं का? ही एक कन्सेप्ट आहे. आणि ऍक्च्युली तुम्हाला डेव्हलपमेंट काय नीट कळालं की इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट कळतं. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे ह्या सगळा प्रकार. मी अजून कुठलाही टॉपिक सुरू केला नाही, कन्सेप्ट नाहीये, मी फक्त सिलेबस समजून सांगतोय. आणि तो जोपर्यंत कळत नाही की एक्झॅक्टली काय समावेशन, कसं काय कळणार? बर, आता हे एवढ्यापर्यंत इथपर्यंत कळालं का मला सांगा, म्हणजे अजून पुढे जाऊयात. आज तुम्हाला लक्षात येईल की यस, हे इकॉनॉमिक्स आहे, हे राज्यसेवा आहे, आणि एवढं व्हिजन क्लिअर पाहिजे. चला ऑनलाईन सांगा काय चाललंय, कळतंय का? बघा आता त्याच्या पुढे चाललंय थोडं, म्हणजे आता इतर पण पॉईंट बघू आपण. ज्या वेळेला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपल्या लक्षात आलं, त्याच्या आधी इकॉनॉमिक ग्रोथ ही कन्सेप्ट असते. म्हणजे देशाचं आर्थिक सगळं, ज्यावेळेला आपण राष्ट्रीय उत्पन्न, दरड उत्पन्न, इन्व्हेस्टमेंट अशी बाजू विचारात घेतो, ती म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ झाली. त्यासोबतच शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य, बेरोजगारी बघितला तर मग ती सामाजिक बाजू झाली. मग इकॉनॉमिक ग्रोथ त्याच्यानंतर सुरू होते इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नंतर पण तुम्ही ह्युमन डेव्हलपमेंट हा काय प्रकार आहे हेही समजून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इथं बघा ना शब्द काय, इथंही डेव्हलपमेंट विकास, इथंही विकास पण हा मानव विकास आहे, इथंही विकास आहे पण हा शाश्वत विकास आहे.
आणि मग हे सगळी डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही सगळं करताय मान्य आहे, पण जर ती सर्वसमावेशक नसेल तर अर्थ नाही. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल भारतामध्ये आधीच्या तुलनेमध्ये एज्युकेशन वाढलं का? तर वाढलं ना. साक्षरता आधीच्या तुलनेत वाढली, पण परत ती सगळ्यापर्यंत पोहोचली आहे का? हा एक मॅटर येतो. दुसरा महत्त्वाचा पॉइंट, हेल्थ फॅसिलिटी आधीच्या तुलनेत वाढल्या का? मागच्या 20 वर्ष, 30 वर्षांचा विचार करा किंवा स्वातंत्र्यापासून विचार करा तुम्ही. 1947 पासून ऑनवर्ड्स पुढं आत्तापर्यंत हेल्थ, एज्युकेशन, ट्रान्सपोर्ट, टोटल इन्फ्रास्ट्रक्चर, जीडीपी, पर कॅपिटा इन्कम, कुठलाही फॅक्टर घ्या, विचारात घ्या, आधीच्या तुलनेत वाढलाय का? तर वाढलाय. पण तो सगळ्यापर्यंत पोहोचतोय का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो आणि म्हणून मग इन्क्लुजन सुरू होतं आणि मग एवढ्या प्रकारची विषमता कमी करायची. ही कमी करायची असेल तर सरकार जे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे काय करतं? धोरण तयार करतं. कशासाठी? डेव्हलपमेंटसाठी. आता ही डेव्हलपमेंट म्हणजे कुठली डेव्हलपमेंट? सर्वसमावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. राईट? त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे आले का? आणि ह्याच सगळ्या गोष्टी इथं सरकार काय करतं माहिती का? वेगवेगळ्या स्कीम लॉन्च करतं. स्कीम्स ज्याला आपण योजना म्हणतो. शासकीय योजना, सरकारी योजना. मग मला सांगा, मॅक्झिमम योजना, गव्हर्नमेंट स्कीम ज्यावेळेला आपण बघू, आता बजेट सर्व्हेमध्ये पण तुम्हाला बघावं लागतील स्कीम आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला किमान 2 स्कीम तुम्हाला मी दाखवतो. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मिनिमम. आणि तो स्कीमचा पार्ट सुद्धा आपल्या सिलेबसला आहे आणि तो फॅक्च्युअल आहे ऍक्च्युअली. तिथं काही कन्सेप्ट नसते विचारत. तर तुम्हाला सांगायचा मुद्दा हा आहे, इथं मला सांगा मॅक्झिमम गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह, पॉलिसी, स्कीम्स हे गरिबासाठी असतात का श्रीमंतासाठी असतात? ऑब्व्हियसली गरिबासाठी. का? कारण आपल्याला ह्यांना विकासाच्या प्रक्रियेत आणायचंय. म्हणजे इथं गरीब टार्गेट केले जातात. सामाजिक मध्ये तुम्ही बघा मॅक्झिमम स्कीम एससी, एसटी, बरोबर, शेड्यूल्ड ट्राईब्स, शेड्यूल्ड कास्ट यांच्यासाठी स्कीम असतात का? म्हणजे परत इथं सोशल जो बॅकवर्ड आहे क्लास तो आपल्याला टार्गेट करायचा आहे. प्रादेशिक मध्ये तुम्ही बघा कुठल्याही स्कीम वाचताना मॅक्झिमम स्कीम ह्या ग्रामीण भागासाठी असतात. आता आता शहरी भागासाठी सुरू झाल्यात कारण शहरातही गरिबी आहे, दारिद्र्य, बेरोजगारी, काही प्रॉब्लेम्स आहेत. ते ओव्हरकम करण्यासाठी आपण शहराला टार्गेट केलेत. पण काही वर्ष तुम्ही स्वातंत्र्यानंतर काही दशक बघितले असतील, पहिले 5 दशक, मॅक्झिमम फोकस एरिया हा फक्त रुरल एरिया होता. आजही आहेच. पण तो कशासाठी? कारण आपल्याला तो एरिया डेव्हलप करायचा आहे. ऍग्रिकल्चर सेक्टरसाठी असेल, महिलांसाठी जास्त स्कीम असतील. सो सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही ज्या वेळेला गव्हर्नमेंट पॉलिसी तयार करता, कशासाठी? डेव्हलपमेंटसाठी. कुठली? इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम लॉन्च कराव्या लागतात आणि मग परत या इकडे सिलेबसला. सिलेबसमध्ये हा काय मुद्दा आहे? हा, या इकडं. आता काय कळतंय मला सांगा. सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. मग हे सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. इट इज अ पार्ट ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स. सरकारच्या वेगवेगळ्या योजना आणि त्या कोणासाठी? सोशल सेक्टर म्हणजे समाजातील जो दुर्लक्षित घटक आहे, दुर्बल घटक आहे, तर तो आपल्याला टार्गेट करायचा आहे त्याच्यासाठी. बरं, मला सांगा, आपण ह्या सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह मार्फत काय करतोय? तर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट करतोय का नाही? येस ऑर नो? हे करण्यासाठी स्कीम लॉन्च करावं लागतात. बरं, ह्याच्यामध्येच हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट पण आलं. म्हणजे इथं सिलेबसमध्येच तुम्ही जर नीट बघितलं, इथंही डेव्हलपमेंट आहे, इथंही डेव्हलपमेंट आहे. बरं, ही डेव्हलपमेंट करायची ज्यावेळेला आपण म्हणतो, ही डेव्हलपमेंट करताना दारिद्र्य दूर होणार आहे का? यस. म्हणजे पॉवर्टी इरिडिकेट करणं, दारिद्र्य दूर करणं, दारिद्र्य निर्मूलन करणं म्हणजेच काय करणं? डेव्हलपमेंट करणं. म्हणजेच हे सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. बरं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. गरिबापर्यंत पोहोचायचंय, ग्रामीण भागापर्यंत पोहोचायचंय आणि डेव्हलपमेंट करायचे म्हणल्यानंतर इन्क्लुजन आलं का? इन्क्लुजन म्हणजे दुसरं तिसरं काय? सगळ्या घटकापर्यंत पोहोचायचंय. म्हणजेच एकंदरीत तुम्ही जर हा नीट बघितला सिलेबस, इथून हा सगळा हा असा इथून इथून पूर्ण हा एकच सेंटर पॉइंट मध्ये आहे का? आणि तो सेंटर पॉइंट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा यालाच आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो. याच्याच अवतीभोवती सगळं फिरतंय का? आता या सिलेबसकडे बघून काय वाटतं? हा डेमोग्राफिक्स एक सोडला तर सांगतो याचं काय काय नाही ते. एक पॉइंट सोडला अख्खा सिलेबस सगळा 99% डिकोड झाला का आणि फॅमिलियर झाला का? चलो सांगा.
काय वाटतं आता? एक ना एक शब्द प्रॉपर डिकोड केला का? चलो सांगा. आणि क्लॅरिटी आली का? कॉन्फिडन्स आला का? यस. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि इकॉनॉमिक्स नेमकं काय आहे? हाच सिलेबस तुम्ही आता आपलं लेक्चर होण्याच्या अगोदर बऱ्याच वेळा बघितला असेल, वाचला असेल. तुमच्यापैकी किती जणांनी? हेच शब्द, हे वाक्य अगोदर कसे वाटायचे आणि आता कसे वाटतायत? ह्या प्रत्येक गोष्टीकडे बघून काय लक्षात येतं? चला सांगा पटकन. दिस इज ऑल अबाउट PYQ डिकोडिंग फ्रॉम माय साइड. आणि याचं महत्व कळालं का? परत या इकडं. मी कुठलाही सब्जेक्ट सुरू करायच्या अगोदर मी ह्याला एवढं इम्पॉर्टन्स का देतो? सिलेबस डिकोडिंग मागच्या अर्धा एक तास झाला आपण घेतोय. चला विचार, काय डाऊट आहे का इथपर्यंत? म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला. एनी डाऊट? हा नाही ना? क्लिअर आहे सगळं? ओके. आता हे सगळं कळाल्यानंतर वेटेज वेटेज किती आहे तुम्हाला पूर्व परीक्षेला? बघा, इकॉनॉमिक्स सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन येतात. म्हणजे मार्क किती झाले? 30. कोर इकॉनॉमिक्स ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. जस्ट मिनिट. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? एकदा सांगा बरं. का व्हिडिओला हे झालं? एकच मिनिट. व्हिडिओ क्लिअर आहे का? एकच मिनिट. हा. ते हे दिसते का तिथं ते स्क्रीन? नाही हे इकडची ती बंद दिसते मला. अच्छा हा मग ठीक आहे. मला वाटलं ते झाले का. ठीक आहे. चला, 15 क्वेश्चन असतात. म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्काला म्हणजे 30 मार्क झाले. पण हे झालं कोर इकॉनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो, जो आता आपण सिलेबस बघितला ना त्याच्यावर एवढे क्वेश्चन येतात. ह्याचा अजून थोडंफार ऍड केलं तर तुम्ही ह्याचे वेगवेगळे अँगल आहेत तर ते किमान 5 क्वेश्चन धरून चला. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे टोटल आता आपल्या इथं तुम्हाला 20 क्वेश्चनची तयारी करून देणार आहे मी. किती? 20 क्वेश्चन म्हणजे किती मार्क झाले? 40 मार्क. नॉट अ जोक. मग ते कुठले कसे काय बघायचे आपल्या टप्प्याटप्प्याला. एक 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 कव्हर करू आपण आता. जवळपास 20 क्वेश्चन हे तुमचे इथे येणार आहेत. त्याच्यामध्ये काही प्रश्न करंटच्या अँगलनी येतात, काही प्रश्न करंटमध्ये पण बजेट सर्वे वेगळं आणि अदर करंट वेगळं बरं का इकॉनॉमिक्सचं. त्याच्यामध्ये ते प्रश्न असतात. काही पॉप्युलेशन ज्याला आपण जिओग्राफीमध्ये पण कन्सिडर करतो बघा तो टॉपिक, तर तिथं तो वेगळा पार्ट झाला. काही पॉलिटी अँगलमध्ये प्रश्न असतात. जसं की आता आपण कॅग याचा अभ्यास करतो, तो कॅगचा आर्टिकल किती आहे किंवा बजेट. मग सर्वप्रथम बजेट कुठं लोकसभेतच मांडलं जातं, मग त्याचं कलम किती आहे वगैरे वगैरे. तो पॉलिटी अँगल पण आलाच. गव्हर्नमेंट स्कीम हे पण आलं त्याच्यात. असे हे वेगवेगळे इतर काही अँगल्स गृहीत धरून
टोटल आकडा कितीवर जातो? 20 क्वेश्चनवर. ठीक आहे. चला, आता लोकसंख्या ज्याला आपण डेमोग्राफिक्स म्हणतो, इथं हा टॉपिक कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे मला सांगा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण आता डेव्हलपमेंटच्या बघितल्या, हा, हे सगळं करतोय इथं. हो हो, येस येस, ओके सर, काय हा, हे जे आपण सगळं इथं बघतोय करतोय, ह्याच्यामध्ये ज्या वेळेला देश म्हणून विचारात घेतो तेव्हा त्या देशातील बघा विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी दोन गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. दोन संसाधन, एक म्हणजे नैसर्गिक संसाधन, नॅचरल रिसोर्स, आणि दुसरं म्हणजे ह्युमन रिसोर्स, मानवी संसाधन. बघा लक्ष द्या, म्हणजे सिलेबस आता फक्त एकच पॉईंट राहिला आपला, तो डिकोड करायचा. तो इथं तुम्हाला सांगतो. कुठला? तो लोकसंख्यावाला, डेमोग्राफिक्स. आपल्याला काय करायचंय, आपल्या देशात म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी हा जर शब्द आपण बघितला तर डेव्हलपमेंट म्हणून सरकार ज्या वेळेला प्रयत्न करतं तेव्हा सरकारला दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, महत्वाच्या लागतात. डेव्हलपमेंट करायची असेल तर रिसोर्सेस लागतील ना काहीतरी. ते रिसोर्सेस दोन प्रकारचे, ह्युमन रिसोर्स आणि नॅचरल रिसोर्सेस. सो हे जे काय आहे आपल्याकडे आहे हे बदलता येत नाही, कारण ते निसर्गाने तयार केलेले आहेत. त्याचा फक्त वापर आपल्याला नीट करावा लागेल. आता इथं मात्र ह्युमन रिसोर्स ज्या वेळेला येतं, सो देशातील विकासासाठी देशातील लोकांचा लाभ करून घेणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण खूप जास्त इंडस्ट्री डेव्हलप केली, ट्रान्सपोर्ट सिस्टीम डेव्हलप केली, सगळं खरंय. पण त्या इंडस्ट्रीमध्ये ज्या तयार होणाऱ्या वस्तू सेवा आहेत, गुड्स अँड सर्व्हिसेस, ह्या तयार कोण करणार? तर तिथलचे लेबर, तिथलचे एम्प्लॉई. आणि मग तो एम्प्लॉई हा कसा असला पाहिजे? एकदम एज्युकेटेड, एकदम स्किलफुल आणि हेल्दी असला पाहिजे. सो इथं तुम्ही जर बघितलात, एज्युकेशन हा एक फॅक्टर आला त्याच्यामध्ये, स्किल हा एक फॅक्टर आला, आणि हेल्थ हा एक फॅक्टर आला. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या देशातील लोकसंख्येला देणं म्हणजेच तो ह्युमन डेव्हलपमेंटचा पार्ट झाला. आणि एकदा आपल्याकडे पूर्ण एम्प्लॉई किंवा तो पूर्ण लेबर हा जर एकदम क्वालिटी असेल तर त्याची प्रोडक्टिव्हिटी, इफिशियन्सी वाढेल काम करण्याची. आणि मग हे सगळं करणे म्हणजे एज्युकेशन, स्किल, हेल्थ देणे. आणि हा सगळा पार्ट येतो तुमचा ह्युमन डेव्हलपमेंटचा. ह्युमन डेव्हलपमेंट. आणि डेव्हलपमेंट हा शब्द आला का? पण पर्टिक्युलरली कुठल्या देशातील लोकांचा विकास करणे. लोकांचा विकास करणे म्हणजे त्यांच्यामध्ये हेल्थ, एज्युकेशन, स्किल अशा काही गोष्टी त्यांना देणे, त्याच्यामुळे त्यांचा विकास होतो. आणि लोकांचा विकास झाला, एकदा लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारला, चांगलं एज्युकेशन दिलं, स्किल दिलं, हेल्थ चांगली झाली की ते लोक चांगली कामं करू शकतात. आणि मग त्यांनी केलेली कामं म्हणजेच वस्तू व सेवा निर्माण होऊ शकतात. आणि ह्याचा सगळा परिणाम देशाच्या विकासावर होतो, जीडीपीवर होतो. आणि एकंदरीत तुम्ही जर बघितलं असाल, जास्तीत जास्त इनोव्हेशन, नवीन काहीतरी रिसर्च करणं हे कधी पॉसिबल आहे? जेव्हा ह्युमन डेव्हलपमेंट असेल. जगात तुम्ही बघा, युरोपियन कंट्री, अमेरिका, युरोपियन कंट्री, त्याच्यानंतर इकडे अमेरिका, इकडे चीन, इकडे जपान, सगळा मॅप जर नीट बघितला तर तर हे सगळे आपण विकसित म्हणतो. आणि जास्तीत जास्त शोध तिथे लागलेले आहेत का? किंवा आजही आपल्यापेक्षा ते कितीतरी पटीनं पुढे आहेत. खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तिथे येते का? मग ती कशी? तर ते हे येतं काय? ह्युमन डेव्हलपमेंट. तिथं त्यांनी लोकांमध्ये इन्व्हेस्ट केलेले, तिथं एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट केलेले, तिथं रिसर्चमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. इनोव्हेशन त्याच्यामुळे येतं. आणि आपण आपल्यासारखे बरेच देश मागे काय आहेत? कारण आपला ह्युमन डेव्हलपमेंट हा अँगल मागे आहे. सो म्हणून इथं देशातील लोकसंख्या विचारात घ्यावी लागते. मग आपला पूर्ण देशातील लोकसंख्येचा आकार किती आहे? किती वाढत चालली का कमी होत चालली? जन्मदर, मृत्यू दर, मग हे सगळे अँगल्स आपल्याला बघायचे. तो म्हणजे तुमचा लोकसंख्या टॉपिक. लोकसंख्येच्या अवस्था असतात. मग त्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपण पहिल्या अवस्थेत आहोत का, दुसऱ्या का तिसऱ्या वगैरे सगळं, मग तो प्रकार. त्याच्यातही परत लोकसंख्येची पिरॅमिड, ज्याला आपण डेमोग्राफिक पिरॅमिड म्हणतो, मग तो काय प्रकार असतो. आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड ही एक कन्सेप्ट आहे. सो दिस इज ऑल अबाउट डेमोग्राफिक, लोकसंख्या हा टॉपिक. म्हणजे आता एकंदरीत पूर्णच्या पूर्ण सिलेबस क्लिअर झाला का? या इकडं, चलो. काय काय बघितलं आपण? आर्थिक व सामाजिक विकास हा एक अँगल, शाश्वत विकास म्हणजे डेव्हलपमेंटचाच एक पार्ट आहे. पॉवर्टी म्हणजे डेव्हलपमेंट करणे म्हणजे दारिद्र्य दूर करणे. समावेशन म्हणजे सर्वसमावेशक विकास करणे, म्हणजे हा विकास करायचा आहे पण तो कसा असला पाहिजे? सर्वसमावेशक असला पाहिजे. लोकशाही, इथं ऍक्च्युअली लोकशाही नाही, सांगितलं मी तुम्हाला, लोकसंख्या आहे. आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच गव्हर्नमेंट स्कीम.
दुसरं तिसरं काही नाही. इंग्लिशमध्ये पण बघा सेम. चला, आता पूर्ण क्लॅरिटी आली. एक ना एक शब्द आणि मी नेहमी प्रत्येक बॅचला हे सगळं कळाल्यानंतर 2 मिनिटं वेळ देतो. तसाच तुम्ही 2 मिनिटं वेळ घ्या. आता जे काही आपलं लेक्चर इथपर्यंत झालंय, ह्याच्यातून काय लक्षात आलं मला सांगा. चला, तुम्ही येणारी राज्यसेवा टार्गेट करणार असाल आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास सुरू केलाय सर मला, किंवा काय सुरू केलंय, किंवा काय वाचन झालंय, किंवा एकदम झिरो आहेत, काही जुने विद्यार्थी असतील, काही एकदमच नवीन असेल, सगळ्यांसाठीच काय लक्षात आलं मला सांगा. चला पटकन पॉईंट मेन्शन करा. आणि आवर्जून मी जे सांगतोय ना ते टास्क करत चला. ब्लँक पेज घ्यायचं, लिहायचं. आता या सगळ्या ह्याच्यावरून तुम्ही हे नका सांगू की सर हे हेडिंग आहेत हे, पण ऍक्च्युली सिलेबस म्हणजे काय, किंवा काय सुरुवात केली पाहिजे. आता जे इथून पुढे तुम्ही पुस्तक वाचणार आहेत त्यातले कुठले टॉपिक आहेत, हे म्हणजे काही वेगळा टॉपिक आहे का, इन्क्लुजन वगैरे असे जे पॉईंट आहेत ना, काय काय कळाले ते मला मेन्शन करा. चला, 2-3 मिनिट घ्या. पण ह्या पूर्ण लेक्चर मधून काय लक्षात आलं, किंवा आधी काय चुकत होतो आपण, मग आता काय लक्षात आलं, पुढची काय डायरेक्शन क्लिअर झाली. चला पटकन. चला, काय सिलेबस. ओके, गुड. सिलेबसचे अनालिसिस झाले, बेसिकली टॉपिक्स लक्षात आले, आणि मेन म्हणजे आयोगाने दिलेला सिलेबस आपण एवढा सिरियसली कधी घेतलेला नसतो. मागच्या 1 तास झाला, आपण अर्धा 1 तास झाला मागे सतत फक्त आयोगाच्या त्या एका ओळीच्या सिलेबसला खेळतोय आपण. किती बरोबर ना, एक लाईन मध्ये सिलेबस दिलाय ना, संपला. पण त्या एका लाईन मध्ये काय काय आहे हे आज कळालं. अजून हे झाले आयोगाने दिलेले पॉईंट लक्षात आले आपल्याला. आता तुम्हाला अजून एक पॉईंट सांगतो याच्यामध्ये. परत बघा आता, इकॉनॉमिक्स तुम्हाला सर आता आम्हाला सिलेबस कळाला, आता आम्ही अभ्यास करतो. बरोबर, राज्यसेवा पूर्वला काय लागतं इकॉनॉमिक्सला ते लक्षात आलं. पण ह्याच्यात पण ह्या सिलेबसमध्ये आयोगाने मेन्शन केलेले टॉपिक, बरोबर, जे आता आपण बघितले. पण असे काही टॉपिक आहेत जे की इथं तुम्हाला दिसतात का मला सांगा. हा, आता ह्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक कुठे आहे? चला, काय झालं, स्क्रीन दिसत नाहीये का? सांगा म्हणजे मला आता पुढे जायचं कळतं. दिसत नाही का कॅमेरा? बरं, तुम्हाला हे सांगत होतो मी आता. एवढं सगळं बघितल्यानंतर इथपर्यंत थांबायचं नाही.
आयोगाने मेन्शन केलेले टॉपिक आहेत आपल्याला हे माहिती आहेत. तर माझा प्रश्न असा आहे, आता तुम्ही ज्यावेळेला आता PYQ बघता, प्रिलिमचे क्वेश्चन बघता, तेव्हा तुम्हाला असे काही टॉपिक आहेत की ज्याच्यावर प्रश्न दिसतो जे ते सिलेबसमध्ये मेन्शन केलेले नाहीयेत. जसे की फॉर एक्झाम्पल नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न, हा टॉपिक करायचा का नाही? तुम्हाला सर सिलेबसमध्ये कुठंच नाही, आम्ही कशाला करायचा? आता दुसरा अँगल सुरू होतोय आपला सिलेबस डिकोडिंगचा. एक झाला, आयोगाने दिलेले पॉईंट आपण क्लिअर डिकोड केलेत, अनालिसिस केलं. एक्झॅक्टली ह्या शब्दांचा अर्थ काय हे आपण समजून घेतलाय. आता त्याच्या पुढचं अनालिसिस चाललंय आपलं किंवा सिलेबसचं डिकोडिंग चालू आहे, ते म्हणजे हिडन टॉपिक म्हणू किंवा अदर टॉपिक म्हणू, जे सिलेबसमध्ये मेन्शन केलेले नाहीयेत, पण आपल्याला ते करायचे. त्यामधला नॅशनल इन्कम टॉपिक, मग हा करायचा का नाही? बरं. त्याच्या व्यतिरिक्त इथं पॉवर्टी दिलाय, दारिद्र्य दिलंय, पण बेरोजगारी टॉपिक दिला नाही. मग तो करायचा का नाही? बघा आता, हे क्वेश्चन तुम्हाला पडले असतील. बरं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, पब्लिक फायनान्स नावाचा टॉपिक असतो, सार्वजनिक वित्त ज्याला आपण म्हणतो. म्हणजेच अर्थसंकल्प, समतोल अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प, शिल्लकीचा अर्थसंकल्प, सरप्लस बजेट, डेफिसिट बजेट, बॅलन्स बजेट किंवा फिस्कल पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, राजकोषीय धोरण, फिस्कल डेफिसिट, हा सगळा जो एरिया आहे किंवा टॅक्सेशन, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, हा सगळा प्रकार करायचा का नाही? त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तुम्हाला 5 इयर प्लॅन किंवा इकॉनॉमिक प्लॅनिंग, आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना. मग हा टॉपिक कुठे दिलाय? बर. परत आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी, इन्फ्लेशन, हा टॉपिक कुठे दिलाय? कळतंय का काय चाललंय ते? जर हे आपण टॉपिक पुस्तकात वाचत असू, बघत असू, पण त्याचा मग संदर्भ लावता येत नाही आपल्या प्रीला, आणि करायचेत का नाही? LPG टॉपिक, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, तो टॉपिक करायचा का? आणि हे तर कुठं दिलेत का? तर कुठंच दिलं नाहीत. म्हणजेच ह्याचा अर्थ इथं आता सिलेबसमध्ये इकॉनॉमिक्सच्या आयोगाने मेन्शन केलेले टॉपिक आपण आत्ताच बघितले. तो पूर्ण टॉपिकचा जो काही मेन सेंटर पॉइंट आहे, हा कशाच्या अवतीभोवती फिरतो? पूर्ण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. यस ऑर नो? इथपर्यंत कळालं का तुम्हाला? आयोगाने दिलेला जो पूर्ण सिलेबस आहे त्याचा सेंटर पॉइंट काय? डेव्हलपमेंट. मग ती इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम, त्या पण कशाच्या? डेव्हलपमेंटच्या. इथपर्यंत बरोबर आहे का सांगा? कळालं का तुम्हाला? हा आपल्या सगळ्या सिलेबसचा सेंटर पॉइंट हा फक्त काय? डेव्हलपमेंट आहे. देशाचा आर्थिक विकास. मग तो कसा असला पाहिजे? तर सर्वसमावेशक असला पाहिजे. आता इथून पुढे सुरू होतो तुमचे इतर टॉपिक, ज्याला आपण अदर टॉपिक्स म्हणू किंवा सरळ सरळ ज्याच्यावर क्वेश्चन आहेत, PYQ बेस्ड टॉपिक. म्हणजे हे टॉपिक आपण सिलेबसमध्ये दिलेत म्हणून बघितले. आता मी असे काही टॉपिक सांगतो की ज्याच्यावर काय आहेत, प्रश्न विचारलेत, आणि मग तो प्रश्न काय येतील, जसं की उदाहरणार्थ डेव्हलपमेंट करायची म्हणले की सरकारने धोरण ठरवावं लागेल. आता स्वातंत्र्यापासून ऑनवर्ड्स पुढं आपल्याला देशाचा विकास करायचा होता. म्हणजे काय करायचं होतं? दारिद्र्य दूर करायचं होतं, रोजगार निर्मिती करून बेरोजगारी कमी करायची होती, राईट? शिक्षण साक्षरता वाढवायची होती, निरक्षरता कमी करायची होती, पायाभूत सुविधा निर्माण करायच्या. हे सगळं करणं म्हणजेच काय? डेव्हलपमेंट. आणि मग हे करण्यासाठी सरकारचं धोरण, आणि सरकारच्या धोरणामध्ये मग सार्वजनिक वित्त हा टॉपिक आला, पब्लिक फायनान्स. त्यासाठी बजेट आलं, सरकारचा उत्पन्नाचा भाग, सरकारचा खर्चाचा भाग, मग त्याचा अभ्यास करावाच लागेल आपल्याला. बेसिक टॅक्सेशन आलं, म्हणजे सरकारला हे डेव्हलपमेंट करण्यासाठी काय करावं लागेल? खर्च करावा लागेल. बरं, हे खर्च करण्यासाठी सरकारला काय करावं लागेल? कुठून तरी उत्पन्न मिळवावं लागेल. इन्कमचा पार्ट आला, इन्कम आलं म्हणजे टॅक्सेशन आलं. म्हणजे काही गोष्टी आता तुम्हाला बेसिकच समजून घ्याव्या लागतील. लक्षात घ्या, ते टॉपिक डायरेक्टली मेन्शन नसतील केलं तरी. पण अजून एक पार्ट येतो, तो म्हणजे मला सगळा हा डेव्हलपमेंटचा पार्ट करायचा सरकारचा. यासाठी सरकार काही प्लॅनिंग करेल का नाही? आणि ते प्लॅनिंग म्हणजेच इकॉनॉमिक प्लॅनिंग, आर्थिक नियोजन हा टॉपिक. त्याच्यावर डायरेक्टली प्रश्न दाखवतो तुम्हाला. आणि मग आर्थिक नियोजन टॉपिक आला, सार्वजनिक वित्त टॉपिक आला, टॅक्सेशन हा टॉपिक आला. बर, या विकासासाठी जो अडथळा आहे तो मला इन्फ्लेशनचा आहे. म्हणजे देशात जर महागाई जेवढी जास्त असेल तेवढं डेव्हलपमेंट होईल का? नाही ना. महागाई हा मोठा अडथळा आहे. तर तो अडथळा दूर करण्यासाठी मला महागाई नियंत्रित करावं लागेल. म्हणजे इन्फ्लेशन हा टॉपिक तो काय? त्यात परत मॉनिटरी पॉलिसी म्हणजे आरबीआय आलं. कळतंय? ह्याला इंटरलिंकिंग म्हणायचं.
म्हणजे ही गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला बरेच टॉपिक समजून घ्यावे लागतील आणि त्या सगळ्या टॉपिकचं एकत्रीकरण करून तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग त्यात सार्वजनिक वित्त आला, टॅक्सेशन आलं, महागाई आलं, आर्थिक नियोजन आलं. हे सगळं कशाच्या याच्या अवतीभोवती फिरतंय. आता कळालं का? मी आता जो पार्ट सांगितला तो लक्षात आला का सांगा? बरेच टॉपिक आहेत जे आपल्याला करावे लागणार आहेत. भलेही सिलेबसमध्ये फार मोजकं काहीतरी मेन्शन केलंय, पण आपल्याला समजून घेण्यासाठी इतरही टॉपिक करावे लागतात. हा मुद्दा लक्षात आला का? आणि या इकडं. आता हा प्रश्न आहे. बघा. चला. कुठल्या टॉपिकवर प्रश्न आहे? पंचवार्षिक योजना. सिलेबसमध्ये डायरेक्टली कुठे मेन्शन केलाय का? पण प्रश्न आलेला आहे ना, पंचवार्षिक योजना. आता याच्यामध्ये पण ऍग्रिकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर त्याचा एरिया विचारलाय. इंडस्ट्री, एनर्जी म्हणजे हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऍग्रिकल्चर. पंचवार्षिक योजना. काय? फायनान्शियल इन्क्लुजन आला का शब्द? काय? समावेशन. कुठलं? वित्तीय समावेशन. त्यासाठी असलेली स्कीम, योजना हे इथं. सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. आता कळाला का प्रश्न? म्हणजे समावेशन डायरेक्टली प्रश्न आहे. बर. आता तुम्ही जर नीट बघितलात, अजून मी काही सुरुवात केलं नाही, पण हा प्रश्न बघा काय सांगतो. बॅलन्स ग्रोथ म्हणजेच संतुलित वृद्धी, त्याला आपण समतोल म्हणतो. आता बॅलन्स म्हणजे तुम्ही उपभोग्य वस्तू, औद्योगिक वस्तू याच्यावर मध्ये संतुलन करण्याची गरज आहे का? भांडवली वस्तू का? कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र का? अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र म्हणजे संतुलित वृद्धी. बॅलन्स ग्रोथ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तुम्ही ग्रोथ करा, पण एकाच सेक्टरची ग्रोथ होती, बाकीचे जे होतच नाही. एकच सेक्टर जीडीपी मध्ये वाटत जातं, बाकीचं नाही. बॅलन्स ठेवा बऱ्यापैकी, सगळ्यांना सोबत घेऊन चला. म्हणजेच परत इथं इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा शब्द येतो. इन्क्लुझिव्ह ग्रोथ, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा शब्द येतो. मी अजून सिलेबस सुरू केलं नाही आणि मी तुम्हाला ह्याचं काय उत्तर वगैरे काय ते दाखवायला इथं हे ओपन नाही केलेलं आहे. पण क्वेश्चन्स समजून घ्या. आणि अजून बरेच आहेत. हे फक्त प्रायमरी लेवलला एवढं तुम्हाला हे करतोय. इथं परत स्त्रियांच्या शिक्षणामुळे आता एज्युकेशन, त्यात महिलांचं एज्युकेशन आणि त्याचा प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होईल, कमी होईल का जास्त होईल, त्याचे कारण विचारलेत. म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल बघा आणि इंटरलिंकिंग बघा. एज्युकेशनचा संबंध, स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारेल का? इथं अजून एक बघा. आता विविध योजना दस्तावेज, दस्तावेज योजनेचं म्हणजे पंचवार्षिक योजना आणि नियोजनाचे उद्दिष्ट म्हणजेच 5 इयर प्लॅन. वेगवेगळे जे डॉक्युमेंट्स आहेत 5 इयर प्लॅनचे किंवा इकॉनॉमिक प्लॅनिंगचे कुठले उद्दिष्ट दिसून येतात त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धी म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ. मी इंग्लिशमध्ये दाखवतो तुम्हाला, अजून सोपं जाईल. हे इथं इकॉनॉमिक ग्रोथ, सेल्फ रिलायन्स म्हणजे आत्मनिर्भरता. हे इथं बेकारी निर्मूलन म्हणजे बेरोजगारी कमी करणे. उत्पन्न विषमता घट हे इथं आर्थिक विषमता. गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण आणि हे समावेशक व शाश्वत वृद्धी. काय लक्षात येतं मला सांगा, हे वाचा असाला. म्हणजे आपला सगळा सेंटर पॉइंट हा ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचाच आहे का? म्हणजे पंचवार्षिक योजना आहेत आणि इथे किती टॉपिक आहेत? इथंच दारिद्र्य, इथंच बेरोजगारी, इथंच उत्पन्न विषमता, समावेशक, इथं शाश्वत विकास, सगळं सगळं. आत्मनिर्भरता म्हणजेच आपण आपल्या देशातच वस्तू व सेवा निर्माण करणे. म्हणजे इथंच इन्व्हेस्टमेंट, इथंच औद्योगिकरण, इथंच प्रोडक्शन जास्तीत जास्त करता येईल. हा सगळा एरिया बघा ना तुम्ही. दुसरा तिसरा काही नाही. तुम्ही परत सिलेबसवर या. काय दिसतं तुम्हाला? हे 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 पॉइंट, हे समावेशन, हे इथं शाश्वत विकास म्हणजे दुसरं काय? हे एज्युकेशन, हे पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, जीडीपी, हेच सगळं आणि ते प्रश्न सगळे. आणि हा इथं आयोगाने दिलेला सिलेबस. अजून जास्त क्लिअरिटी आली का आता? आपल्याला अजून डिटेलमध्ये पीओक्यू घ्यायची बरं का. म्हणजे आता तर कुठं आपण फक्त ह्या एका स्टेजला आहोत इथलच्या. हा एकच पॉईंट मला फक्त क्लिअर करून द्यायचा. पुढचा पॉईंट करंटचा डिटेलमध्ये बघू आणि पीओक्यू अनालिसिस तर अजून डिटेलमध्ये होणार आहे.
पहिला पॉइंट आजचा इथं क्लिअर झाला का? चला. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. हा झाला आपला आज इंट्रोडक्टरी पार्ट, लेक्चरचा पहिला सिलेबस डिकोडिंगचा पार्ट. आता उद्या याच्यातले काही पॉईंट राहिलेले आहेत ते तुम्हाला प्रॉपर करून देतो, आणि त्यासोबत सोबत मग करंट इकॉनॉमिक्स हा विषय काय आहे, बजेट सर्वे, त्याचं इम्पॉर्टन्स, आणि मग नेक्स्ट लेक्चरमध्ये PYQ अनालिसिस, आणि मग एक्झॅक्टली टॉपिक स्टार्ट करायचे आपल्याला. चला, लक्षात आलं का? आणि थोडाफार कॉन्फिडन्स आला का? 4-5 वर्ष का लागतात पास होण्यासाठी, किंवा मार्क्स का नाही येत? आपण परीक्षा पद्धती समजून घेत नाहीत, सिलेबस समजून घेत नाहीत. आपल्याला अशा गोष्टी ह्या इरिलिव्हंट वाटतात. नको वाटतं हे इंट्रोडक्शन लेक्चर, काय समजून घ्यायचं, हे डायरेक्ट टॉपिक वाचा, कळतं, सिलेबस आहे. बरोबर ना? असंच असतं ना आपलं. मला वाटतं आपलं एकमेव प्लॅटफॉर्म आहे असं की आपण इकॉनॉमिक्स सुरू करायचं म्हणलं की पहिले 3 ते 4 दिवस जवळपास फक्त ह्या अशा सगळ्या गोष्टी नीट समजून घेतो, आणि देन आफ्टर आपला टॉपिक स्टार्ट होतो. ठीक आहे, चलो, ओके. सो आता उद्या कंटिन्यू करू बाकी पुढचा पार्ट. स्टे ट्यून. हा सगळा पार्ट इंट्रोडक्शनचा नीट समजून घ्या, तरच राज्यसेवासाठी लागणार इकॉनॉमिक्स तुम्हाला कळेल. आणि डिमांड ऑफ द एक्झाम, मी नेहमी शब्द वापरतो बघा. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला काय लक्षात येईल, एक्झॅक्टली परीक्षेला काय पाहिजे, कशा पद्धतीने इकॉनॉमिक्स विचारलं जातं, आणि ते आधीच कळालं तर मग आपण अभ्यास करताना बरोबर त्या अप्रोचने अभ्यास करतो. आपलं होतंय असं, ह्या सगळ्या गोष्टी इरिलेव्हंट वाटतात, ह्या समजून घ्यायच्या नाहीत. थेट नुसतं रिडिंग करायचं, वाचन करायचं, पुस्तकं बदलायचे, फरक काही कळत नाही. कारण का, परीक्षेला काय पाहिजे हेच न कळाल्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास करत बसता. स्वतःच्या मनानुसार अभ्यास करणं आणि एक्झामच्या डिमांडनुसार अभ्यास करणं हे फरक आहे. सो अशाच पद्धतीने पुढे जाऊयात, की ज्या सुरुवात आहे आपली इकॉनॉमिक्सची. यस, चालतंय, ओके. थांबू आपण, बाकी उद्या कंटिन्यू करू. थँक्यू.